या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापुरातील नवी पेठेत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन 2 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। या आगीमुळे 2 दुकानांचा लाखोंचं नुकसान झालं आहे। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, नेमकी ही आग कशी लागली, किती नुकसान झालं, व्यापारी काय म्हणतात आणि सध्या नवी पेठमध्ये काय स्थिती आहे, पाहूयात यावरचा एक विशेष वृत्तांत। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। नवी पेठेत या 2 दुकानांना जेव्हा आग लागली तेव्हा तात्काळ फायर ब्रिगेडला बोलवण्यात आले। फायर ब्रिगेडने 2 दुकानांना लागलेली आग विझवली। विशेष म्हणजे फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे या शॉपिंग सेंटर मधील इतर 30 ते 40 दुकाने आगीपासून वाचले आहेत। काल रात्री या 2 दुकानांना आग लागलेली होती। नेमकी आग कशामुळे लागली? दोन्ही दुकानाच्या लगत विद्युत विभागाचा डीपी अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने व्यापाऱ्यांनी वारंवार MSEB कडे तक्रार करून देखील विद्युत विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सदरचा धोकादायक डीपी कडे व विद्युत खांबाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या। या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी ठिणग्या उडत होत्या, त्यावेळी व्यापाऱ्यांनी महावितरणकडे तक्रार केली, मात्र महावितरणचे अधिकारी कर्मचारी या घटनेकडे दुर्लक्ष करत होते। गुरुवारी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केल्यानंतर संबंधित दुकानाचा विद्युत पुरवठा बंद केला। दुकानाच्या वर असलेल्या विजेच्या खांबातून अचानक ठिणग्या उडून त्या ठिणग्या दुकानावर पडल्या आणि त्या दुकानातून आग लागल्याचं एकंदरीत व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। व्यापारी काय म्हणतात ऐकूयात। या आगीत मनोहर दासरी व जय विजय पवार या व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक झाली आहे। या आगीत जवळपास दासरी व पवार यांचे 26 ते 30 लाखांचं नुकसान झाल्याचं एकंदरीत समोर येत आहे। जय विजय पवार बोलतोय। हे जे दुकान दिसतंय माझं जय विजय नेक्स लेडीज शॉप होतं पूर्ण। हे वरती MSEBचं जे टॉवर हाय व्होल्टेज टॉवर आहे, त्याचं वारंवार त्याच्यावरती ठिणग्या पडत होते, नॉर्मल आग लागत होती। पण आज संध्याकाळी 1:30-2 वाजता मोठी आग लागली ठिणगी पडून छतावरती। तर माझं दुकान पूर्ण जळालं, 100% जळालेलं आहे। आज जवळजवळ 15 ते 20 लाखाचं माल होतं। फर्निचर 3 ते 4 लाखाच्या पुढे फर्निचर आहे, पूर्ण जळून खाक झालेलं आहे। सध्या आम्ही वारंवार MSEB ला सांगत होतो की हे आज न उद्या काहीतरी मोठी घटना घडण्यापेक्षा तुम्ही काहीतरी आमचं दुरुस्ती करा किंवा हेतनं हे हलवा। तरी त्यांनी बघू करू चाल ढकल केल्यामुळे आज एवढी मोठी दुर्घटना आमच्या 2 दुकानावर घडली। पण हे जर माझं लोखंडाचं नसलं असतं, लाकडी असलं असतं, तर आज पूर्ण 40 खोके जळाले असते। तर हे MSEB महावितरणचं एक त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे एवढी मोठी घटना आज माझ्यावर मोठा आघात झालेला आहे। कशाचं दुकान होतं, काय म्हटलं? कपड्याचं दुकान होतं हे माझं। कधी कळालं तुम्हाला? मला पहाटे 2 वाजता आमच्या शेजाऱ्यांनी फोन केला, तेव्हा मला कळालं। बरं, कशामुळे झाला असा आरोप? हे शॉर्ट सर्किट वरती ठिणगी पडून आग लागली। हो, महावितरणचं भोंगर कळालं। काय नाही, येऊन फक्त केबल बदलून त्यांनी केले। हो, दुसरं काही केले नाही। केबल ते आता त्यांनी काय केले त्यांना माहित आहे। त्यांचं विजिट झालं। आमचं पूर्ण नुकसान आम्हाला पूर्ण भरून देणं, हो द्यावं, आमची पूर्ण मागणी आहे। हो, आमचं पूर्ण आमच्या हातावर ह्याच्यावर आमची उपजीविका आहे। आज आम्ही पूर्ण रस्त्यावर आलो, पूर्ण जळून दुकान खाक झालंय। याचं 50 आता 48 वर्ष झालं दुकानला। हा, खूप जुनं आहे। एवढी मोठी आग पहिल्यांदा लागली। हा, कमीत कमी आता 25-30 लाखाचं झालंय। नाव सांगा। मी मनोहर राजाराम दासरी, माझं दुकान नागना ड्रेसेस याप्रमाणे नवी पेठ येथे दुकान आहे। काल जी दुर्घटना रात्री घडली त्यात माझं पूर्ण दुकानाचं नुकसान झालेलं आहे। कमीत कमी 20-25 लाखाचं नुकसान झालं फर्निचर पकडून। आणि कमीत कमी 25 ते 30 वर्षापासून आम्ही शुभ्रा टावरला इथं MSEB इथं ऑफिस आहे, त्या ऑफिसला वारंवार आम्ही कळत येत आहे की आमचं एकतर डीपी मागची डीपी तर पुढे सरकून तर ठेवा, नाही तर आमचं पुढचं भविष्यात काही बी होऊ शकते। असं किती वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी मग फक्त कान डोळा केलेत, आ बघू विचार करू, काय लोड नाही, असं करू तसं फक्त यात दिवस घातलेत। आज लास्टला ते परीक्षा जी आम्ही जे भीती वाटत होती आज ते आज घडली।
आज आमचं कुटुंब रस्त्यावर बसलेलं आहे. त्याचा कोण विचार करणार? ते तुम्ही शासन का महाराष्ट्र विद्युत मंडळाने याचा परिपूर्ण आमचा विचार करून वरच्या लाईट खांब्यामुळे लाईट लोड शेडिंग मुळे झालेलं असेल 100%. हेच दुसरं कारण नाहीये. कारण काय आमचं लाईट पूर्ण बंद होतं, मीटर पूर्ण बंद होतं. रात्री आम्ही रोज मीटर स्विच ऑफ करतो. असं या करता असं झालं नाही की आमचं दुकान मीटर चालू आहे, शॉर्ट सर्किट झालं, हा प्रकार बिलकुल नाही आहे. हा वर दर मग आठवड्याला एकदा टिनक्या पडतात. त्या रात्री टिनक्या पडल्यामुळे कोण नसल्यानं ते आग आजूबाजूला पेटून घेऊन पूर्ण दोन्ही दुकानांचं कमीत कमी एका दुकानचं 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आणि विनंती आहे MSCB ला आम्हाला न्याय द्यावा, नुकसान भरपाई द्यावं. अन्यथा आम्हाला रस्त्यावर असून आमच्या गरीबाचं पोट आहे. सर्व 40 खोके आम्ही बंद ठेवले. त्याकरता कृपया करून याची विद्युत मंडळाने विचार करावा आमच्यावर. साहेबांनी आमचं रेडीमेड पूर्ण मटेरियल लहान पोरांचे ते मोठ्यापर्यंत कमीत आम्हाला रात्री 2:30 वाजता फोन आलाय की असं दुकान इथं तुमचं आग लागलाय, तुम्ही द्या म्हणलं. फायर ब्रिगेडची गाड्या 3 गाड्या पाणी मारलेत, तेव्हा ते कुठेतरी आटोक्यात आणलेत. नशिबानं दुर्दैव चांगली गोष्ट म्हणायला पाहिजे की 40 खोके आज भस्म व्हायच्या ठिकाणी 2 दुकानं झालेत. आता तर शासन MSCB ने या गोष्टीचा विचार करावा. पुढील कालावधीत ते काम सरकून मागच्या बॅक साईडला जागा आहे तिथं सरकून द्यावे ही आमच्या या निमित्ताने विनंती राहील. आणि आमचं उपजीविका पोटावर त्यांचं किती नुकसान झालं? एका दुकानचं 25 लाख म्हणून कमी 50 लाख 45 लाख नुकसान झालेलं आहे. मटेरियल दुकान काही कामाचं नाही. पूर्ण बनवायला आम्हाला 5 लाख लागतात. दुकान बनवा म्हटलं तर हा परिस्थिती आहे. याचा विचार करावा. या घटनेचा नवी पेठ परिसरातील व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध म्हणून त्याच्या आजूबाजूला असलेली 30 ते 35 दुकाने देखील आज कडकडीत बंद ठेवली आहेत. महावितरणने संबंधित दुकानदारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. माझं नाव विठ्ठल पवार आहे. जे बाजूला जे दुकान जळले 2, एक माझ्या पुतण्याचं, एक माझ्या बाजूला एक दासरीचं, म्हणजे लागूनच माझं एक दुकान आहे अमृत. ते पण थोडक्यात वाचलेलं आहे माझं दुकान ते. आणि रात्री आम्हाला काय तर 1:45-2च्या दरम्यान आम्हाला समजलं. आम्ही राहायला लांब आहे, तिथून आम्ही कसं करून आलो. हे शॉर्ट सर्किट मुळे झालेलं MSCBच्या पोल मुळे. त्यांना सांगून आम्ही निवेदन देऊन त्यांना सारखं फोन करून पण त्याच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे. त्याने कधीच काम केलं नाही. आणि आज काल एवढं झाल्यामुळं त्याने आजच्या ताबडतोब झटक्यात काम करून त्यांची केबल दुरुस्त केली. केबल त्यांनी काम ताबडतोब करून गेले. म्हणजे कशा दुकान का पण ठेवलं हे ह्याच्यामुळे आम्हाला न्याय द्यावा आणि मदत मिळावी. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आगीची. आणि आगीची घटना कळताच फौजदार चावडी पोलीस फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या सहकार्याने या दोन्ही दुकानांना लागलेली आग विझवली. जर ही आग तशीच जर भडकत गेली असती तर आजूबाजूची दुकाने देखील पेट घेतली असती. मात्र फायर ब्रिगेडने उत्तमरित्या या दोन्ही दुकानांना लागलेली आग शमवली. एकंदरीत नवी पेठ मध्ये जी महापालिकेची जी जुनी इमारत आहे, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला लागूनच ही सर्व दुकानं आहे आणि त्या दुकानामध्येच ही आग लागलेली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.